नमस्कार, शी प्लांट्स रीडर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हिवाळा चालू आहे. भुईमुगाच्या शेंगा मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. तर ह्या भुईमुगाच्या शेंगा तुमच्याकडे जर मायक्रोवेव्ह उपलब्ध असेल, घरी असेल, तर त्या मायक्रोवेव्हमध्ये कशा भाजायच्या हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर बघूया भुईमुगाच्या शेंगा आपण मायक्रोवेव्हमध्ये कशा भाजू शकतो. इकडे भुईमुगाच्या ओल्या शेंगा आहेत. तर आपण इन जनरली त्याला कढईमध्ये छान असे भाजतो, पण आता ह्या शेंगा आपण मायक्रोवेव्हमध्ये कशा भाजायच्या हे आपण बघणार आहोत. तर बघू शकता, ही ओली शेंगा आहे पूर्णपणे. त्यातले जे दाणे आहेत ते ओले आहेत, एकदम मऊ आहेत बघा. अशा पद्धतीने तर ह्या शेंगा आता आपण मायक्रोवेव्हमध्ये भाजणार आहोत. तर इकडे माझ्याकडे ऑल इन वन कन्व्हेन्शनल ओव्हन आहे LGचा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मायक्रोवेव्ह स्टार्ट करून घेतलेला आहे आणि टर्निंगची ग्लास आहे मायक्रोवेव्हची, त्याच्यामध्ये आपण ह्या शेंगा अशा पद्धतीने पसरवून घ्यायच्या आहेत. जितक्या बसतील तेवढ्या शेंगा आपण पसरवू शकतो. आता मी इकडे शेंगा पसरवलेल्या आहेत. डोअर बंद करूया आपण मायक्रोवेव्हचं आणि मॅक्रोचं बटन दाबून हाय पॉवरवरती आपण याला 2 मिनटासाठी लावूया. तर इकडे 2 मिनटाचा मी टायमर सेट करते आहे. टायमर सेट केल्यानंतर स्टार्टचं बटन प्रेस करून आपण मायक्रोवेव्ह सुरू करूया. तर इकडे आपले 2 मिनटं संपलेले आहेत. डोअर ओपन करून घ्यायचा आहे. शेंगांचा भाजल्यासारखा कलर बदलायला लागलाय. थोडंसे ना वरखाली करून घ्यायच्यात, हलवून घ्यायच्यात शेंगा आणि आपल्याला पुन्हा एकदा मायक्रोवेव्ह करायचं आहे त्यांना. डोअर बंद करते. पुन्हा एकदा मॅक्रोचं बटन दाबून हाय पॉवरवरती 2 मिनटं लावायचे आहेत. आणि इकडे आपले पुन्हा लावलेले 2 मिनिट पण संपलेले आहेत. आपण टोटल 4 मिनिट मायक्रोवेव्ह करून घेतला आणि तुम्ही बघू शकता मस्त असं भाजलेलाचा कलर आलेला आहे शेंगांना. आता शेंगांना आपण ऑलरेडी काढून घेऊया एका प्लेटमध्ये. हळू काढून घ्यायचं आहे कारण मायक्रोवेव्ह खूप गरम झालेला आहे. तर इकडे आपल्या शेंगा भाजलेल्या ज्या आहेत त्या आपण काढून घेतलेल्या आहे. साधारण 1-2 मिनिट आपण ह्याला थंड होऊन द्यायचे आहेत. तर इकडे ह्या शेंगा ज्या आहेत त्या आपण मायक्रोवेव्हमध्ये भाजलेल्या आहेत आणि ह्या दुसऱ्या शेंगा आहेत त्या कच्च्या आहेत. तर आपण कच्च्या शेंगा भुईमुगाच्या आणि भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा याच्यामध्ये डिफरन्स बघूया. नेमका आपण मायक्रोवेव्हमध्ये भाजल्यानंतर काय होतं. तर मी इकडे कच्च्या शेंगा आहेत ना त्या 1-2 सोलून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. तर कच्ची शेंगा आहे ती एकदम मऊसर दिसते. आणखीन त्याचे 2 तुकडे केले तर आतमध्ये पांढरा दिसतो आणि त्याचं काही टर्पल काही निघत नाही. त्याच जर आपण भाजलेल्या जर शेंगा घेतल्या तर त्या भाजलेल्या शेंगा फोडून घेतल्या की वरूनच भाजल्यासारख्या दिसतात आणि आपण शेंगदाणे भाजल्यावरती जसं शेंगदाण्यांचं टर्पल निघतं तसंच ह्या शेंगदाण्यांचं टर्पल निघत आहे. तर तुम्ही बघू शकता भाजलेल्या शेंगा ज्या आहेत त्याच्यातून जे काढलेले शेंगदाणे त्याचं टर्पल निघालेलं आहे. तर हाच डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आणि मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही सुंदर अशा पद्धतीने अगदी 4 मिनटामध्ये छान अशा भुईमुगाच्या शेंगा भाजू शकता. जशा तुम्ही कढईमध्ये भाजू शकता तशा सेम मायक्रोवेव्हमध्ये फक्त 4 मिनटामध्ये भाजू शकता. तर कढईमध्ये शेंगा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो. तेच जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये ह्या शेंगा जर भुईमुगाच्या भाजल्या तर तुम्ही अगदी कमी वेळामध्ये भरपूर अशा शेंगा भाजू शकता. हिवाळ्यात येणाऱ्या ह्या ज्या ओल्या भुईमुगाच्या शेंगा आहेत तुम्ही कढईत भाजण्यापेक्षा गॅसवर भाजण्यापेक्षा मायक्रोवेव्हचा वापर करून नक्की भाजून बघा एकदा. अगदी कमी वेळामध्ये तुम्ही छान अशा भुईमुगाच्या शेंगा भाजू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.